मुंबईलगतच्या नालासोपाऱ्यामध्ये 41 अनधिकृत इमारतींवरती तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। 41 अनधिकृत इमारतींमधील 10,000 रहिवासी त्यामुळे बेघर होणार आहेत। कारवाई विरोधात रहिवाशांचा प्रचंड आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतोय। कारवाईसाठी पालिकेची यंत्रणा आणि पोलीस बंदोबस्त सध्या सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील नालासोपारा पूर्वेमधील वसंत नगरीमध्ये ज्या ठिकाणी सर्वे नंबर 22 ते 34 आणि सर्वे नंबर 83 या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत। 41 इमारती या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत। हे पूर्वीच्याच काळातलं काम आहे। माननीय न्यायालयानं या इमारती जमीनदोस्त करण्याबाबत किंवा निष्कासित करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। त्या आदेशाला अनुसरून या ठिकाणी आजपासून ही कारवाई या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज नालासोपारा आचोली येथे अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्याला महानगरपालिकेने सुरुवात केलेली आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या डाव्या साईडला 41 बिल्डिंग अशा आहेत त्या ज्या अनधिकृत आहेत। त्याच्यावरती आज महानगरपालिका जी आहे नालासोपारा त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। त्याचबरोबर मोठा पोलीस फौजफाटा सुद्धा इथे तैनात करण्यात आला आहे। त्याचबरोबर जे रहिवासी इथे बिल्डिंगमध्ये राहत होते त्यांचा पूर्ण संसार आता उघड्यावर पडलेला आहे। त्यांनी आपलं सामान खाली आणून ठेवले, पण काही जे रहिवासी असे आहेत ते बिल्डिंग म्हणून उतरण्यास नकार देत आहेत। आज कित्येक वर्ष आम्ही इथे राहत असताना आज अचानक इथे कारवाई करण्यात आली, त्यामुळे संभ्रमाचं वातावरण सुद्धा इथे पाहायला मिळतं। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा आहे आणि त्याचबरोबर जी कारवाई आहे ती मोठ्या प्रमाणात आता सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता इथे अधिकारी सुद्धा आलेले आहेत, ते आयुक्त सुद्धा येऊन गेले, आता उपायुक्त सुद्धा इथे आलेले आहेत। त्याचबरोबर कारवाई आता मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला करताना पाहायला मिळते। येणाऱ्या काय त्यांना कशा प्रकारे न्याय मिळणार याकडे संपूर्ण येथील नालासोपारा वासियांचं लक्ष लागून झाले। ही वैभव खुडारे न्यूज नालासोपारा।